नमस्कार, आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज। माढा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचाराला सांगोल्यातून प्रारंभ। मागील 5 वर्षात भाजप सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडून जनतेची कशा प्रकारे फसवणूक केली आहे यावर आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार भाई गणपतराव देशमुख, राष्ट्रीय काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक पीसी झटके, राष्ट्रीय काँग्रेसचे सांगोला तालुका अध्यक्ष राजकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड हे आघाडीचे नेते सरकारच्या जनताविरोधी धोरणावर खरपूस समाचार घेत आहेत। आघाडीचे उमेदवार संजय शिंदे त्यांच्या गावभेटी दौऱ्याला सांगोला तालुक्यातून सुरुवात झाली असून त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। या निवडणुकीमध्ये आघाडी आहे। शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर या जिल्ह्यामध्ये 25 वर्षाची आघाडी आहे आणि या आघाडीचे उमेदवार माननीय संजय मामा शिंदे या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी आणि निवडणुकीतील आपली भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्या छोट्याशा सभेमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय दीपक आबा झटके सर, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, अन्य घटक पक्ष या पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे सरपंच, निर्णय पक्षाचे या ठिकाणचे कार्यकर्ते, राजा पवार असमाच्या वाड्या वस्त्यावरती या ठिकाणी उपस्थित असलेले नेते मंडळी, युवक नेते, पुरोगामी युवक समितीचे अध्यक्ष बंधूंनो आणि भगिनी, संजय मामाची ओळख आपल्या सगळ्यांना आहे। अगदी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत गेली 25-30 वर्ष निर्णय पदावरती प्रशासनाचा मोठा अनुभव। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते चेअरमन होते। एक चांगला साखर कारखाना आणि सूत गिरणी चांगल्या तऱ्हेने ते चालवत आहे। अशा तऱ्हेचं नेतृत्व 2 वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून अतिशय सक्षमपणाने काम केलं। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आम्ही सगळ्या मंडळींनी केलं। ती बँक त्याला सक्षमपणाने चालवली। साखर कारखानदारीसारखे उद्योग अतिशय यशस्वीपणाने अतिशय थोडक्या काळामध्ये त्यांनी चालवले। पवार साहेबांनी आम्हा सगळ्या मंडळींना बोलवलं। माढा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अनेक उलाढाली झाल्या। कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं, कोण कुठं जायचं ते जिकडे तिकडे गेले। आता परंतु सगळ्या मंडळींनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये पवार साहेब आता तुमच्या नंतर संजय मामासारख्या तरुण सहकार्याला तुम्ही उमेदवारी द्या। अशा आम्ही 6 तालुक्याच्या सगळ्या मंडळींनी संजय मामाची एकमुखी शिफारस केली आणि पवार साहेबांनी त्यावेळेला संजय मामाच्या नावाचं फायनल केलं आणि म्हणून संजय मामा आता या उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेले आहेत। दिल्लीमध्ये आघाडीचं सरकार बनवण्यासाठी एकमेव नेता शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा आणि म्हणून उद्याच्या देशाच्या राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे असतील निश्चितपणाने आपल्याला संजय मामाला चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं लागणार आहे आणि त्यामध्ये वाडेगावकरांचा वाटा हा सिंहाचा असला पाहिजे हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली तर काही वावगं ठरणार नाही। 6
तालुक्याचा दौरा तयार करण्याचं काम माझ्याकडे, मी निवडणुकीचा प्रमुख आहे. मला रोज प्रत्येक ठिकाणी फोन येते. मान तालुक्यात येतोय, माशिरस तालुक्यात येतोय, करमाळा तालुक्यात येतोय, फलटण तालुक्यात येतोय की आबा संजय मामाला लवकर आमच्याकडे पाठवून द्या. ज्या गावामध्ये दिग्गज नेते एका बाजूला असतील त्या गावाची सगळी तरुण पोरं सगळे मतदार संजय मामाच्या मागे वाट बघत थांबलेले. संजय मामाच्या रूपानं या माढा मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारची लाट निर्माण झालेली आहे. पाचही तालुक्यामधलं वातावरण चांगलं आहे. सांगोलकरांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, वाडेगावचं तुम्ही देणारच आहात, राजापूरची मंडळी तुम्ही राजापूर पण देणारच आहात, पण 23 तारखेपर्यंत या परिसरातले आपली जवळची सहकारी असतील, माढा मतदारसंघामध्ये आपला कोणताही पाहुणा मित्र मंडळी असतील तर आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन संजय मामाचं लीड वाढवण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. आणि उद्याच्या 23 तारखेला संजय मामाच्या चिन्हात घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून शरदचंद्रजी पवार साहेबांचे आपल्या घरचे गांधीचे हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी दिल्लीला प्रचंड मतानं या ठिकाणी आपण पाठवूया आणि घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून संजय. त्यामुळे चर्चा तर होणारच होती. आणि अशा चर्चेत असलेल्या मतदारसंघातून या सगळ्या सिनियर मंडळींनी एकमुखानं या ठिकाणी मला उमेदवारी दिली त्याबद्दल प्रथमतः सगळ्या नेते मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जसा हा मतदारसंघ चर्चेत आला तसा उमेदवारीच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल की माझी उमेदवारी झाल्यानंतर आता अशी परिस्थिती दिसते की जवळजवळ मंत्रिमंडळ सगळं इथंच कामाला लागतंय का काय अशी परिस्थिती वाटायला लागली. माढा मतदारसंघासाठी काय काय करणार आहेत माहीत नाही, पण आतापर्यंतची यादी बघितली तर मला वाटतं राज्यपाल पद देऊन झाली, विधान परिषद, कॅबिनेट मंत्री, महामंडळ अशी रोज यादी लांबच जाते. ते मलाही कळत नाही की बाबा नक्की काय भानगड चालू आहे मला मतदारसंघात. पण शेवटी निवडणुका ह्या नुसत्या सत्तेवरती आणि पैशाच्या जीवावरती होत नाही. लोकशाही पद्धतीमध्ये सामान्य माणसाच्या एक मताला जी किंमत आहे ती कुठल्याही अधिकारावरती पोचलेल्या व्यक्तीला किंमत नाही. त्यामुळे मला माहित आहे की उद्या ही निवडणूक जर लोकांनी हातात घेतली तर सगळी राज्याची ताकद जरी खर्ची पाहिजे तरी सुद्धा इथल्या मतदारांनी ठरवलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येईल अशा प्रकारचे वाटत नाही. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जिथं जिथं म्हणून संधी मिळाली तर त्या त्या ठिकाणी लोकविकासाचं, दूरदृष्टीचं आणि प्रामाणिकपणाचं काम करायचा प्रयत्न केलेला. मी नम्रपणे सांगेन की मी आतापर्यंत मला करमाळा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व करत होतो. माझा स्वतःचा स्वभाव असायचा की जिथं आपण ज्या मतदारसंघामध्ये मताच्या रूपानं आपल्यावरती लोकांचं ओझं येतो त्या ठिकाणी पुन्हा उत्तराई होत असताना जेवढं म्हणून आपल्याला करता येईल तर त्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं उत्तराई होत असताना प्रयत्न करतात. ते माझं कर्तव्य समजतो. मी आपल्याला एवढंच सांगेल की उद्या लोकसभेच्या या मतदारसंघाचं नेतृत्व आपण दिलं तर तशाच पद्धतीनं प्रामाणिकपणे या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करेल एवढीच आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो. उद्याच्या 23 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळाचं. घड्याळाच्या चिन्हावरती आपलं गोमूल अशा प्रकारचं मत देऊन मला संधी द्यावी ही कळकळीची विनंती करून मी माझे दोन जय महाराज. दुसऱ्या दिवशी संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फतवा काढला. तेव्हा जे बोललं ते करून दाखवायचं अशा प्रकारची ईर्ष्या असणार, अशा प्रकारची ही पक्ष किंवा या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा विचार केलेला आहे की देशाचं जर भलं व्हायचं असेल तर निश्चितपणानं खोटं बोलून खोटी आश्वासनं देऊन हे सत्तेवरती आलेलं जे भाजपवर पहिली शासन आहे याला कुठतरी आता गाडलं पाहिजे. राफेलचा करार सगळीकडे गाजतो आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारची पंतप्रधान मोदींची घोषणा होती, परंतु केवळ ज्याला कसल्याही प्रकारचा विमान बांधणीमधला अनुभव नाही. कॅमेरामन गुलचंद भोरेसह रीटा माने, तुफान क्रांती न्यूज.